तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. जसं मी तुम्हाला काल माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं की भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म मी लवकरच एपिसोडच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहे आणि याचं वाचन करून मी तुम्हाला याच्यातली अमूल्य असं ज्ञान मी तुम्हाला देण्याचा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि याचे तब्बल 8 भाग 8 खंडात हा विभागलेला पुस्तक आहे, ग्रंथ आहे मित्रांनो. 8 खंड आणि प्रत्येक खंड भागामध्ये डिवाइड झालेले आहे. तर मी एक 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 करून तुम्हाला याचा वाचायला सुरुवात करत आहे. तर प्रथम खंड जो आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो मित्रांनो की प्रथम खंड आहे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ते बुद्ध कसे झाले. म्हणजे बघा, सिद्धार्थ गौतम बुद्ध जेव्हा राजकुमार होते, जेव्हा जन्मले, जन्मापासून तर ते बोधिसत्व कसे झाले ते सांगितले. प्रथम खंडामध्ये 7 भाग आहे मित्रांनो, 7 भाग. तर पहिल्या भागामध्ये बघा काय सांगितलं, जन्मापासून तर परिव्रजेपर्यंत. म्हणजे जन्मापासून तर त्यांनी परिव्रजा म्हणजे काय की ते भिक्षुक वगैरे कसे होतात म्हणजे तिथपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या भागामध्ये कायमचा गृहत्याग आणि तिसरा जो भाग आहे त्या भागामध्ये सांगितलं आहे त्यांनी नवीन प्रकाशाच्या शोधात. आणि चौथ्या भागात आहे ज्ञान प्राप्ती आणि नव मार्गाची दिव्य दृष्टी. आणि पाचव्या भागात आहे भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. आणि सहाव्या भागात आहे भगवान बुद्ध आणि त्याचे समकालीन. आणि सातव्या भागात आहे साम्य आणि विरोध. तर चला तर मित्रांनो, आपण याचा पहिला भाग बघूया. भाग पहिला, भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म खंड 1 भाग पहिला, जन्मापासून ते परिव्रजेपर्यंत. त्याचं सगळ्यात पहिले सांगितलं आहे कुळ. कुळ म्हणजे काय, आता त्याचा उल्लेख इथे केलेला आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकाच्या उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एकेका राज्याची सत्ता होती तर काही एका राज्याची सत्ता नव्हती. पहा मित्रांनो, ख्रिस्तपूर्व 6व्या शतक म्हणजे भारत सार्वभौम होता आणि तिथे वेगवेगळे राज्य आपापले राज्य करत होते. कोणी कोणाचा हस्तक्षेप नव्हता, म्हणजे कोणी कोणावर राज्य नव्हते, सगळे स्वतंत्र होते. समोर काय म्हणते पहा, एका राज्याची सत्ता असलेले राज्य संख्येने एकूण 16 होती. म्हणजे पहा, एका राज्याची सत्ता असलेली राज्य एकूण संख्येने 16 राज्य होती. त्याची नावे अशी, म्हणजे 16 राज्य म्हणजे 16 महाजनपदे. त्याची नावं पहा काय काय होती. पहिलं अंग, दुसरं मगध, तिसरं काशी, चौथं कोशल आणि पाचवं वज्जी, सहावं मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज अशी 16 महाजनपदं होती मित्रांनो. त्या राज्यावर कोण्या एका राज्याची अधिसत्ता नव्हती. ती होत कपिलवस्तू, शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, ग्रामचे कोलिय, कप्पचे बुली, केसपुत्तचे कालाम, कलिंग, पिपलीवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी माहुरगिरी होती ते होते भग्ग. असे राज्य आणखीन होते. आणि पहा, ज्या राज्यावर एकेका राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर एका राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ आणि किंवा गणराज्य असे म्हणत होते मित्रांनो. पहा, कपिलवस्तू येथील शाक्याच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे देखील आपल्यास माहीत नाही. पहा, तथापि एवढे मात्र निश्चित आहे की शाक्याच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. म्हणजे शाक्याची जी राज्य पद्धत होती, राजवंश होता, तो आळीपाळीने म्हणजे एक राजा गेला तर दुसरा राजा गेला की तिसरा, असे राजे बदलत होते ना. जेव्हा
अशा प्रकारे राजसत्ता चालवण्याच्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. म्हणजे राजप्रमुखाच्या जे राजघराणं चालवतं त्याला राजा म्हणून घोषित केले जात होते. पहा, सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळेस शुद्धोधनाची राजा होण्याची पाळी होती. जेव्हा शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम याचा जन्म होत होता तेव्हा त्यांचे वडील राजा शुद्धोधनाची वेळ होती राजा बनून कारभार बघण्याची. बघा समोर काय म्हणते, शाक्याचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यास यश मिळवले. पहा काय म्हणते, शाक्याचे जे राज्य होते ते भारतवर्षाच्या ईशान्य भागाला होते आणि ते एक स्वतंत्र राज्य होते, पण कालांतराने कौशल देशाच्या राजाने त्याच्यावर अधिसत्ता प्रस्थापित केली आणि त्याला यश देखील आलं असं म्हणतात. कौशलाधिपती अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते. म्हणजे पहा, जेव्हा कौशल राजाने शाक्यावर आक्रमण केलं आणि त्याचा विजय मिळवला तर शाक्यांना काही गोष्टी कौशल राजाला विचारणं गरजेचं भाग वाटलं. स्वतंत्रपणे ते निर्णय घेऊ शकत नव्हते असं म्हटलेलं आहे. तत्कालीन राज्यात कौशल राज हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधचाही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा पर्सेनजीत व मगधचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. पहा मित्रांनो, किती मोठी गोष्ट आहे याच्यात, म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा शाक्यमुनी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला म्हणजे होणार होता तेव्हा राजा म्हणून त्यांचे वडील राजा शुद्धोधन होते आणि त्यावेळेस कौशल देशाचा राजा पर्सेनजीत आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हा सिद्धार्थ गौतमाचा समकालीन होते. म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचं घरी, म्हणजे जसं आपण मित्रमंडळीमध्ये अरे हा माझा मित्र तो पण माझा मित्र, एखादे पॉलिटिशियन, त्या पद्धतीने सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला त्यावेळेस हे दोन्ही मोठे राजा त्यांचे समकालीन होते, म्हणजे त्यांना बघितलेला आहे. तर हा आहे पहिला भाग. बाकी याच्यातला पहिल्या भागातला भगवान बुद्ध आणि त्याचा जन्मापासून परिव्राज्यपर्यंत कुळ हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी याचा दुसरा जो भाग आहे म्हणजे दुसरी जी गोष्ट आहे ती त्याचे पूर्वज सिद्धार्थ गौतम बुद्धाचे पूर्वज ते मी तुम्हाला एपिसोड नंबर 2 मध्ये सांगतो मित्रांनो समजावून. तर हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा उद्देश माझ्या लोकांना हे पुस्तक समजावून सांगणं आहे. हां, जर याच्यात काही चूक वगैरे झाली वाचता किंवा माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये समजावण्यामध्ये तर आपण मोठेपणाने मला क्षमा करावी, कारण की मी एक प्रयत्न करत आहे आणि प्रयत्न नेहमी कधी सफल बी होते आणि कधी असफल बी होते. तर याच्यात राग वगैरे काही मानू नका. कुठे जर माझे शब्दप्रयोगात किंवा वाचनात किंवा समजवण्यात काही चूक झाली तर मला क्षमा करावी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जय भीम, नमो बुद्धाय.